नमस्कार शिक्षक मित्रांनो. आता आपला पेपर फक्त एक दिवसावर आलेला आहे आणि आपण पेपर 2 साठी भूगोलाचा स्कोअर करण्याचा जो विषय आहे, भूगोल, इतिहास भूगोल आहे ना, तर या विषयावर आज आपण फक्त भूगोलावर डायरेक्ट उत्तरच घेणार आहोत. म्हणजे सगळे पर्याय वाचत न बसता फास्टमध्ये 50 प्रश्न रिव्हिजन घेणार आहोत. चला, वेळ न जास्त घालवता बघूया प्रश्न पहिला. पृथ्वीच्या अंतर्रंगात गुटेनबर्ग विलकता कोणत्या 2 थरामध्ये आढळते? तर याचे योग्य उत्तर आहे प्रावरण व गाभा. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 2. बघा, आपण प्रश्नांचं रिव्हिजन करणार आहोत. प्रश्न दुसरा, कोरिओलिस बल कोणत्या ठिकाणी 0 असते? तर याचे योग्य उत्तर आहे विषुववृत्त. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 3 पहा तुमच्या स्क्रीनवर. जपानमधील होन्शू बेटावर स्थित सर्वात उंच पर्वत कोणता? तर याचे योग्य उत्तर आहे माउंट फुजी. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 4. पंपपास ही गवताळ प्रदेश कोणत्या खंडात आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे दक्षिण अमेरिका. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 5. वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी कोणत्या प्रमाण एककाचा वापर केला जातो? तर बघा, याचे योग्य उत्तर आहे ब्यूफोर्ड स्केल. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 6. जगातील सर्वात जास्त सक्रिय ज्वालामुखी असलेला देश कोणता? तर तो आहे इंडोनेशिया. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 7. डॉल्फिन राईज कोणत्या महासागरात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अटलांटिक महासागर. प्रश्न क्रमांक 8. सुएझ कालवा कोणत्या 2 समुद्रांना जोडतो? तर याचे योग्य उत्तर आहे भूमध्य व तांबडा. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 9, मला 5च वाटलं. काझीरंगा नॅशनल पार्क कशासाठी प्रसिद्ध आहे? तर याचे योग्य उत्तर आहे एकशिंगी गेंडा. बघा, असे कठीण प्रश्न आपल्याला परीक्षेला येऊ शकतात. ओझोनचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो? तर याचे योग्य उत्तर आहे तांबर. लक्षात असू द्या, ओझोन म्हटलं की तांबर लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 11. ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या देशाच्या किनारपट्टीवर आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 12 तुमच्या स्क्रीनवर. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला नद्यांचा जिल्हा असे म्हणतात? तर याचे योग्य उत्तर आहे रत्नागिरी. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 13 तुमच्या स्क्रीनवर. पृथ्वीचा अक्ष कक्षेच्या प्रतलाशी किती अंशाचा कोन करतो? तर याचं उत्तर लक्षात असू द्या 66.5 अंश. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 14 तुमच्या स्क्रीनवर. बघा, सारगॅसो समुद्र कोणत्या महासागरात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे उत्तर अटलांटिक. नेक्स्ट, असे फसवे प्रश्न आपल्याला खूप सारे येतात आणि त्यामुळे आपलं रिव्हिजन होणं फार महत्वाचं आहे. प्रश्न क्रमांक 15. भारतातील पहिली जनगणना कोणत्या वर्षी झाली? तर बघा, याचं योग्य उत्तर आहे 1872. हा प्रश्न खूप वेळा आलेला आहे. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 16. अँडीज पर्वतरांग कोणत्या खंडातील आहे? तर याचं योग्य उत्तर आहे दक्षिण अमेरिका. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 17. कोकण रेल्वेची एकूण लांबी किती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 760. रेल्वेची म्हणला, समुद्र किनारपट्टी नाही. प्रश्न क्रमांक 18. इग्नेओस खडकांना मराठीत काय म्हणतात? तर त्यांनाच मराठीत अग्निजन्य खडक असं म्हणतात. चला, प्रश्न क्रमांक 19 तुमच्या स्क्रीनवर. महाराष्ट्रातील सर्वात मोठे जलविद्युत प्रकल्प कोणते? बघा, महाराष्ट्रातील सर्वात मोठं जलविद्युत प्रकल्प म्हणलं की काय सांगायचं? कोयना. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 20. मोसिनराम हे ठिकाण कोणत्या राज्यात येते? तर याचे योग्य उत्तर आहे मेघालय. तिथे सर्वात जास्त पाऊस पडतो. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 21. कर्कवृत्त भारताच्या किती राज्यातून जाते? तर याचे योग्य उत्तर आहे 8 राज्यातून जाते. हा प्रश्न खूप वेळा आलेला आहे. प्रश्न क्रमांक 22. वाऱ्याच्या खनन कार्यामुळे तयार होणाऱ्या
भू आकाराला काय म्हणतात? तर बघा प्रश्न पुन्हा एकदा बघा. वाऱ्याच्या खनन कार्यामुळे तयार होणाऱ्या भू आकाराला काय म्हणतात? तर याला म्हणतात यारदांग. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 23. आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणते? माउंट केटू, माउंट एव्हरेस्ट, माउंट किलीमांजारो, माउंट एल्ब्रस. तर याचं योग्य उत्तर आहे माउंट किलीमांजारो. काय नावं आहेत लक्षातही राहत नाहीत. प्रश्न क्रमांक 24. अनाईमुडी हे शिखर कोणत्या पर्वत रांगेत आहे? अनाईमुडी हे शिखर कोणत्या पर्वत रांगेत आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे सह्याद्री पश्चिम घाट. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 25. लवकर उठणारी नदी सांगपो कोणत्या नदीला म्हटले जाते? बघा लवकर उठणारी नदी कोणत्या नदीला म्हणले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे ब्रह्मपुत्रा. लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 26. ब्लॅक फॉरेस्ट पर्वत कोणत्या देशात आहे? बघा हा सुद्धा प्रश्न आलेला आहे. ब्लॅक फॉरेस्ट पर्वत कोणत्या देशात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे जर्मनी. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 27. मारियाना ट्रेंच कोणत्या महासागरात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पॅसिफिक महासागर. बघा सामाजिक शास्त्र जर विषय घेतला तर त्याच्यामध्ये 30 मार्कापैकी कमीत कमी 15 मार्क हे कशावर येतात? पर्वत, धरणे, नद्या, प्रकल्प, वीज निर्मिती, म्हणजे सगळ्या ह्याच भूरूपे याच्यावर असे प्रश्न 15 मार्काचे येतात. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 28. तागा प्रदेशातील मुख्य वनस्पती कोणत्या? तर बघा तागा प्रदेशातील मुख्य वनस्पती आहे सूचीपर्णी. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 29. महाराष्ट्रातील लोणार सरोवर कशाचे उदाहरण आहे? बघा हा प्रश्न खूप वेळा आलेला आहे. महाराष्ट्रातील लोणार सरोवर हे कशाचे उदाहरण आहे? तर उल्कापाताचे उदाहरण आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 30. भारतातील पहिली सुती कापड गिरणी कुठे सुरू झाली? तर याचं योग्य उत्तर आहे मुंबई. नेक्स्ट लक्षात असू द्या. ग्रीनविच रेखांश किती अंशावर आहे? ग्रीनविच रेखांश किती अंशावर आहे? तर 0 अंशावर आहे. जिथे 0 अंशावर आहे त्याला ग्रीनविच रेखांश म्हणतात, हे लक्षात असू द्या. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 32. जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? गोड्या आणि खाऱ्या पाण्यावर आपल्याला नेहमी प्रश्न विचारलेले असतात. तर जगातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याचे सरोवर आहे लेक सुपिरियर. लेक लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 33. सिमेंट कारखान्यांसाठी कोणता कच्चा माल मुख्य असतो? तर याचं योग्य उत्तर आहे चुनखडी. चुनखडीपासूनच सिमेंट तयार केलं जातं. प्रश्न क्रमांक 34. महाराष्ट्रातील कोणत्या खिंडीतून मुंबई पुणे मार्ग जातो? मोबाईल जास्त पाहून दिसना गेले तर बोरघाट. महाराष्ट्रातील कोणत्या खिंडीतून मुंबई पुणे मार्ग जातो? तर त्यालाच आपण म्हणतो बोरघाट. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 35. वाऱ्याच्या वहनाची दिशा मोजण्यासाठी काय वापरतात? तर बघा हवेचा दाब असाही शब्द आपल्याला बऱ्याच वेळा प्रश्नामध्ये आलेला आहे. तर इथं काय विचारले तुम्हाला? वाऱ्याच्या वहनाची दिशा मोजण्यासाठी काय वापरतात? इथं विंडवेन वापरतात. काय वापरतात? विंडवेन. लक्षात असू द्या. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 36. रूर खोरे कोणत्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे? तर याचं योग्य उत्तर आहे कोळसा आणि पोलाद. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 37 तुमच्या स्क्रीनवर. पृथ्वीचे कवच प्रामुख्याने कशाने बनलेले असते? बघा पृथ्वीचे कवच प्रामुख्याने कशाने बनलेले असते? तर याचे योग्य उत्तर आहे सिलिका आणि ॲल्युमिनियम. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 38. भाकरा नांगल धरण कोणत्या नदीवर आहे? बघा सतलज नदीवर आहे. लक्षात असू द्या. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 31. दख्खन पठाराची निर्मिती कशापासून झाली? बघा दख्खन पठाराची निर्मिती कशापासून झाली? तर याचे योग्य उत्तर आहे लावारस. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 40. आशिया आणि युरोप खंडाला वेगळे करणारा पर्वत कोणता? बघा
आशिया आणि युरोप खंडाला वेगळे करणारा पर्वत कोणता? तर त्याचं नाव आहे युरॉल पर्वत. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 41. जांभ्या खडकात कशाचे प्रमाण जास्त असते? लोह आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते आणि जांभा खडक हा कोकण किनारपट्टीमध्ये जास्त आढळतो. लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक आता घ्या पुढचा 42. 0 माईल सेंटर भारतात कुठे आहे? 0 माईल सेंटर भारतात कुठे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नागपूर. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 43. सूर्यकिरणे विषुववृत्तावर लंब कधी पडतात? बघा, हा प्रश्न खूप वेळा आलेला आहे. सूर्यकिरणे विषुववृत्तावर लंब कधी पडतात? तर याचं योग्य उत्तर आहे 21 मार्च ते 23 सप्टेंबर. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 44. जगातील सर्वात मोठे बेट कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे ग्रीनलँड. कोणते बेट आहे? ग्रीनलँड. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 45. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा, याचं योग्य उत्तर आहे अमरावती. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 46. आयसोबार रेषा कशासाठी वापरल्या जातात? आयसोबार या रेषा कशासाठी वापरल्या जातात? तर याचं योग्य उत्तर आहे समान वायुदाब. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 47. पॅंजियाचे विभाजन होऊन कोणते 2 भूभाग तयार झाले? पॅंजियाचे विभाजन होऊन कोणते 2 भूभाग तयार झाले? तर त्याचं योग्य उत्तर आहे एक गोंडवाना आणि लॉरेशिया. माझ्याही लक्षात हे राहणार नाही, पण एकदा कानावरून गेलेलं बरं. वाळवंटी प्रदेशात आढळणाऱ्या टेकड्यांना काय म्हणतात? वाळवंटी प्रदेशात आढळणाऱ्या टेकड्यांना काय म्हणतात? याचं योग्य उत्तर आहे बारकान. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 49. भारतातील कोळसा उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते? तर छत्तीसगड. कोळसा म्हणलं की छत्तीसगड लक्षात असू द्या. आणि लास्ट प्रश्न आहे शेवटचा, प्रश्न क्रमांक 50. मोहेंजोदारो हे शहर कोणत्या नदीच्या खोऱ्यात येते? हडप्पा संस्कृती जो 6वीला इतिहास आहे त्याच्यामध्ये हा पाठ आहे बघा. तर याचे योग्य उत्तर आहे सिंधू संस्कृती. मोहेंजोदारो हे शहर सिंधू संस्कृतीच्या खोऱ्यामध्ये येते. तर शिक्षक मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून कळवायला विसरू नका. आणि हो, आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढील पाठात. तोपर्यंत धन्यवाद.